चला खाली, त्यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. यश डाऊन. हॅलो चेक, हॅलो चेक. चला डाऊन डाऊन. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 15 क्रमांकाची जर्सी परिधान करून इथून मात्र नितेश आणलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता 3 षटकांचं हे सत्र. मित्रांनो, तदनंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. टीम गावदेवी तिसाई स्पोर्ट्स कालिंग संघ, या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि निश्चित रूपानं नितेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. समोर मात्र बॅटर उमेश आणि टायगर आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नितेश षटकातील पहिलाच बॉल काय पेरतायत, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद. पद्दावं लागेल त्याला जेल बादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. हा मासा घालायला लागतो असंच म्हणायला लागेल. उमेश हा एक धडाकेबाज फलंदाज होता आणि त्याला पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाजांनी. काय म्हणशील? गरजेचं होतं सर, हे गरजेचं होतं. खालिंगकरांना जर टॉप 3 मध्ये निघायचंय तर मग ही विकेट घेणं गरजेचं होतं. नितेशने ओळखलं, फसवा चेंडू डिलिव्हर केला आणि विकेटचं पतन आता मात्र होताना पाहायला मिळालंय. लाजवाब खेळी चालू आहे, पण पालकने संघ थोडासा दुःखाच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय. परंतु हा क्रिकेट आहे, हा निश्चितने भरलेला खेळ आहे. कुठला खेळाडू कसं खेळेल सांगू शकत नाही, कारण एका बाजूला टायगर सज्ज आहे. निश्चित रूपानं शेवटचा येणारा बॅटर कधी षटकार मारून जाईल हेही कधी आपण सांगू शकत नाहीये. नेक्स्ट बॉल सर, बॅटनं फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर की परफेक्ट? परफेक्टली टाइमवर पोहोचलाय. किती धावा मिळतील तर 1 धावसंख्या, एकेरी धावेनं 1 या अंकावर. सर पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सांघिक वैयक्तिक खातं खुल्लं केलं गेलंय. खरोखरच पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाजाने आणि दुसऱ्या चेंडूवर एका धावाने अकाउंट ओपन करतोय फलंदाज नितेश. गोलंदाज नितेश आणि फलंदाज आहे एका बाजूला टायगर आणि एका बाजूला बंटी. यस, टायगर ऑन स्ट्राईक आय थिंक पाहायला मिळतोय. टायगरला आपण पाहताय. टायगर खाईकर गोलंदाज तयार. नितेश नेक्स्ट बॉल. ओहो, टायगरनं डरकाळी फोडली आहे की काय? डरकाळी फोडली आहे वाघानं. चेंडूला पाडवलाय सर्व बाउंड्रीच्या बाहेर. जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है, आ गया है. पालखनेकर म्हणत असतील. असेल आमच्या टायगरनं छक्का मारला. टायगर अभि जिंदा आहे. सकाळपासून ना टायगरला शांत ठेवण्यात यश आलं होतं, परंतु हा महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची फलंदाजी करायची टायगरला. डेफिनेटली मी ते रिझन पोहोचवीन. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा करारी प्रहार. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॅटिंग. म्हणून मी म्हटलं ना सकाळच्या सत्रामध्ये की टायगर आहे, मग टायगरनी जर का फलंदाजी केली तर मग पालखनेकर म्हणतील का स्वॅग से करेंगे टायगर का स्वागत. अगदी बरोबर. त्या फटक्याची आवश्यकता होती, कारण हा महत्वाचा सामना आणि त्या सामन्यामध्ये महत्वाची फलंदाजी करताना 2 चेंडूवर लगातार 2 षटकार टायगरच्या बॅटमधून आलेला आहे. टायगर अभि जिंदा आहे डेफिनेटली. आणि इथे मात्र 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 या अंकावर धावफलक. इझिली इथे मात्र धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. पुण्याचे गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. फुलारल्यांचा चेंडू त्याचा कडाला प्रहार करण्याचा प्रयत्न करा. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवर या धावा मिळतील किती तर फक्त न फक्त 1. एकूण धावसंख्या झालेल्या आहेत 14. 1 बाद 14. पहिले षटक चालू. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
गोलंदाजाचा. आणि या शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने फलंदाजी करेल बंटी हे आपल्याला मात्र पाहायला मिळेल. स्ट्राईकवर आलाय बंटी, नॉन स्ट्राईक टायगर. धावसंख्या किती? तर धावसंख्या झालेली 14. नक्कीच 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपलेत आतापर्यंत 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 14 या अंकावर धावफलक. धावसंख्या 14 आणि वैयक्तिक 13 धावावर खेळतो. 3 चेंडूचा सामना करतो टायगर. क्षेत्ररक्षकानं फलंदाजानं स्वतःच्याच फलंदाजाचा वेध घेतलाय. क्रिकेट आहे, चेंडू कधी कुठल्या दिशेला जाईल सांगता येत नाही. टायगर ओके आहे का? येस टायगर. यस, असं म्हटलं तर कुणाल दाते सरांचं ते वाक्य आहे की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये. स्प्रे पोचवा. षटक क्रमांक आय थिंक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या अंकावर. स्प्रे पोचवायचं मैदानामध्ये. तर एक षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम पालकने संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 15. एक बाद 15. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय सतीश. पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते पाहावं लागेल. कारण फलंदाजासाठी सज्ज आहे फलंदाज बंटी. बंटीला पाहिजे तसा खेळ अजूनही करता आलेला नाही. एक संधी त्याच्याकडे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सतीशला आणले गेले. गोलंदाज सतीश तयार. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. ओ हो या वेळेला थांबा दर्शवत आहेत. जितका कमी वेळ किंवा जितका जास्ती वेळ नॉन स्ट्रायकरला थांबवता येईल ना टायगरला, तितका कुठेतरी बेस्ट राहील खालिंकरांना. आणि तो प्रयत्न चाललाय गोलंदाजाचा. पाहूया पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावर सतीश. दोन्ही फलंदाजामध्ये काहीतरी कानमंत्र झालंय. कशा पद्धतीने फलंदाजी करावी लागेल हे सांगताना आपण पाहतो टायगर याला. येस, गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय की निश्चित रूपानं आय थिंक सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते 16-16. टायगर ऑन स्ट्राईक. कारण स्ट्राईक ही टायगर याला हवी आहे. नाही ते तोच प्रयत्न चालला होता बंटी याचा. टायगर याला स्ट्राईकवर कशा पद्धतीने आणायचा आणि फक्त एक धाव घेऊन स्ट्राईकवर आणला तो टायगर याला. एका धावने धावसंख्या झाली ती म्हणजे 16. एक बाद 16. दुसरं षटक चालू. षटकातील 2 चेंडू झाले आहेत. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय सतीश. सतीश गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सतीश तयार. षटकातील पुढचा चेंडू. स्वीट व्हॉइस पोहोचलाय पंचांच्याही कानापर्यंत. टायगर चाललाय तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. यश या थँक्यू सो मच डीजे. विकेटचं पतन. चेंडू संपतायत. 3 धावसंख्या अजूनही 16-16. न्यू बॅटर निखिल मैदानाच्या दिशेनं. चला घाई करा मित्रांनो, जास्त वेळ दौडू नका. टीम खाली दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला फलंदाजी करायची. तसेच जर फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज त्वरित पाठवायचा टीम पालकने, जेणेकरून आपला वेळ वाचेल. धावसंख्या किती? तर धावसंख्या झालेली ती म्हणजे 16. 2 बाद 16. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू टाकून झाले आहेत. गोलंदाज सतीशचे. फलंदाजासाठी फलंदाज आलाय निखिल. डवखुऱ्याचा हा फलंदाज निखिल. गोलंदाज तयार. स्विच हिट. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. इथून मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू बॅक 2 विकेट.
पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी गेला निखिल आणि पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु जालं पसरलं होतं पॉईंटच्या दिशेने. शॉट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि त्याच दिशेने झेल देऊन तंबूच्या रस्त्याला परतलेले. यशचं कदाचित आवडतं गाणं वाटतं. हे गाणं सर्वांच्या आवडीचं आहे, कारण या गाण्याचं संगीत एवढं सुंदर आहे ना का परत परत ऐकावंसे वाटते. आणि निश्चित रूपानं कारण धोंडावडोलीचा विचार केला तर त्याही गावामध्ये एक डान्स ग्रुप आहे आणि सातत्याने लावलो की कमवतोय तो डान्स ग्रुप. येस, आई गावदेवी डान्स ग्रुप धोंडावडवली. नक्कीच त्यामध्ये पळसाचं पान हे गीत खूप सारं गाजलं त्या ह्याच्यामध्ये. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल आता मात्र अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल होईल. नितेश तिथे पात्र पोहोचेल. गडबडलाय नितेश, गडबडलाय तिथे. प्रेशर कदाचित असावं. आणि धावा किती मिळत आहेत तर धाव मिळती आहे एक एकेरी धाव्याने. धावा संख्या 17-17. चेंडू संपलेत 5. धावा संख्या 17. अंतिम एक चेंडूचा केशेष द्वितीय षटकातील. तब्बल 3 वेळा क्वालिफाय झालेली ही टीम आहे आणि मी आधी म्हटलं होतं की शेलार नगरीमध्ये जेव्हा क्वालिफाय झाल्यानंतर बहुतेक आम्हाला पोहोचवलं की किती नंबरचं पारितोषिक येऊ द्या, जेवढी रक्कम असेल तेवढी आमच्या 22 तारखेला गावामध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या फेस्टिवलकरिता आम्ही डोनेट करू किंवा आम्ही दान करू. आणि ही खऱ्या अर्थानं दर्शवत आहेत. ओहो हो, ब्लॉक कॉलचा चेंडू डायरेक्टली हिट. स्क्वेअर लेग फॅन्सांचं हात आकाशाच्या दिशेनं आणि या वेळेला फलंदाजीतून मात्र होईल रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. नक्कीच इथे मात्र आपण पाहू शकताय 2 षटकांचा खेळ संपला. संख्या 17-17. अगदी सुंदर असा खेळाडू कक्ष आपण पाहतो या मैदानावर. अगदी त्या ठिकाणाहून सामना पाहण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतोय आणि तो आनंद लुटताना आपण आता पालकने संघाला पाहतोय. परंतु मित्रांनो, आनंद लुटता लुटता वेळेचं भान ठेवा, कारण एक खेळाडू बाद झाल्यानंतर लगेचच दुसरा खेळाडू आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. चला, घाई करा आणि घाई करा. आयोजकांचे वारंवार सूचना येतात, हे आपल्याला सुद्धा याची जाण असायला हवी. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचा वेळ दौडू नका. आयोजकांनी पहिल्या दिवसापासून आमचे कान टोचलेत वेळेच्या बाबतीत. सो तुम्हाला आम्ही ते पोहोचवतोय मित्रांनो. आम्ही फक्त एक माध्यम आहोत, या गोष्टीची आपणही नोंद घ्या. थोडंसं आयोजकांना सहकार्य करा. षटक क्रमांक 2 संपले. धावा संख्या 17. 4-17. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. ओहो हो, फटका चांगला आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. हे षटकाराने धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झाले 23. 4 बाद 23. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. राईट हँड वर विकेटचा मारा आपण पाहतोय. सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, परंतु दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारसे बाहेर एका टप्प्याने सरळ सीमारसे बाहेर आलाय. हा सर, मी एकच म्हणेन यावेळेस की दुसऱ्या षटकामध्ये सतीशने जी गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं होतं. 2 चेंडूमध्ये 10 धावा इथे मात्र देऊन बसलाय. धावा संख्या झपाट्याने पुढे सरकतीये. 27. सामना होता कुठे आणि गेला कुठे. हे 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या आहेत फलंदाज धीरज यांनी. दसका दम दाखवलेला आहे धीरज यांनी. मागणं ठरलाय गोलंदाज या षटकामध्ये. मिस टाइम फटका आहे. चेंडू खूप वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चुकी. सुंदर सोपा झेल हा धरतीला दान केलेला आहे क्षेत्ररक्षकाने. आणि या चेंडूवर धावा किती मिळतील तर धावा मिळाल्या 2. या 2 धावाने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या किती तर धावसंख्या झाली 4 बाद 29.
धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज झालाय. भरत पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, सुंदर फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा सामनावर पुरस्कार त्यांनी स्वीकारला होता. आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहावं लागेल. हलवट टप्प्याचा चेंडू खोदून करतोय, एक धाव तर मिळणार आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. चांगलं क्षेत्ररक्षक, फेक सुद्धा चांगली आणि चांगल्याचं रूपांतर चांगलंच झालंय. धावचीच्या रूपाने गडी बाद झालाय. मात्र एक धाव पूर्ण, एका धावाने धावसंख्या झालेली आहे 30. गीत आहे, पण हे गीत सर्वात जास्त इंस्टाग्रामला कधी व्हायरल झालं तर गौतमी पाटीलच्या डान्सनं. आणि मी म्हणून म्हटलं ना की अर्थात आमचे डिक जॉकी यश खूप मोठे फॅन आहेत. सबसे कातील गौतमी पाटील. नक्कीच चेंडू संपतायत आत्तापर्यंत 4, धावसंख्या 30. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं चेंडू इथं मात्र ट्रॅव्हल होईल. सिंगल मी इथे डबाच्या प्रयत्नामध्ये प्रयत्न जारी केलाय. रनआउटची संधी. फलंदाज होतोय बाद. बॅक टू डगआउट. साठी या अंकावर धावफलक इथून मात्र जाऊन पोचताना पाहायला मिळतं. इस 32 का 32. या वेळेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 38. विजयाकरिता 39 धावांचा आव्हान समोर. सदतीस विजयाकरिता 38 धावांचा आव्हान. येस, स्कोरर आमचे मनुष्य आहेत. चुकी माणसाकडून होत असते आणि चुकीचा स्वीकार करणं हे त्यांचं कर्तव्य असताना ते पार पडलंय. कारण तेही एक माणूस आहेत आणि निश्चित रूपानं आपण पाहू शकताय. सर तिथूनच चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. चला फास्ट घाई करा. हे बघा सर. चला, क्षेत्ररक्षण सजून झालेले सलामीचे 2 बॅटर्स टीम आई गावदेव तिसाई आपण त्वरित पाठवायचे आहेत. दोन्ही पंच मैदानावर सज्ज आहेत. पंच गणेश पाटील आणि पंच अजय पाटील. पाटील घराण्याचे हे 2 सुपुत्र पूर्ण आयुष्य त्यांनी क्रिकेटसाठी दिलेले आणि गणेश पाटील यांना सिद्दीक भाभेने
नाव दिलेलं आहे, छोटा पॉकेट बडा धमाका. काय फलंदाजी त्यांची आत्ता सुद्धा ते त्यांना आपण पोल्ट्री मध्ये चांगली फलंदाजी करताना गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. म्हणजे त्यांचा खेळ अजून संपलेला नाही, म्हणून तर त्यांचं नामकरण झालेलं आहे छोटा पॉकेट बडा धमाका गणेश पाटील. दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानावर येत आहेत. एका बाजूला युवराज असेल आणि एका बाजूला भरत. स्ट्राईकवर असेल युवराज आणि नॉन स्ट्राईक असेल भरत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज अभिषेक. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना आपण पाहतो. दोन टीम PN पालकने वर्सेस टीम आई गावदेव तिसाई खालिंग. या दोन संघामध्ये एक संघ एका चषकावर नाव कोरणारे कुठला संघ असेल येणाऱ्या काही मिनिटातच त्याची आपली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे जो हरला तो घरला, जिंकेल तो एका चषकावर नाव कोरेल. पूर्ण दिवसाची मेहनत कुठला संघ ही मेहनत घरी घेऊन जाईल हे काही क्षणातच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. चला सामना सुरू करा. युवराज स्ट्राईकवर युवराज, नॉन स्ट्राईक भारत. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे. ह्या चेंडूवर एक धाव मिळते. एका धावाने अकाउंट ओपन करतो युवराज. अकाउंट ओपन करतो. संघाचा धावसंख्या झालेला 1. काल आपण सिनियर बी संघांना बघितलं. त्या सिनियर बी मध्ये मित कवाड बी या संघाने बाजी मारली. आज दोन संघ आपण पाहतो, PN पालकने आणि आई गावदेव तिसाई. पाहूया कुठला संघ एका चषकावर नाव कोरेल. आणि उद्या आपण पाहणार आहे त्या म्हणजे सिनियर संघांना, सिनियर बी, सिनियर ए आणि ज्युनियर अशा पद्धतीची ही स्पर्धा आपण पाहतोय. भगवा चषक, भगवा करंडक हिवालीकर. उडवला चेंडू. आमच्या समालोचन कक्षाला ही सलामी आहे. पंच इशारा करतात. आला हा दमदार षटकार. त्याच्या विरुद्ध जय बजरंग खांडपे. त्याच्यानंतर चावे स्पोर्ट चावे आणि जय हनुमान खोनी. हां, पहिला सामना ठीक 8:30 वाजता होणार आहे, कारण फायनल डे 8:30 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे असं आयोजकांचं म्हणणं आहे. ओ काय चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहतो. बॅटच्या पट्ट्यामध्ये काय चेंडू आलेला नाही. निर्धाव चेंडू. त्याच्यानंतर चावे स्पोर्ट चावे आणि जय हनुमान खोनी. त्याच्यानंतर गावदेवी कोलिवली आणि गावदेवी खांडपे. त्याच्यानंतर गावदेवी हिवाळी आणि गावदेवी धोंडावडवली. हवे चेंडू हे क्षेत्ररक्षक पोचू शकत नाही, परंतु चेंडू पोचला सीमारेषे बाहेर. आला हा दमदार चौकार. आणि जय बजरंग खांडपे संघातून विजय संघ होईल. मित कवाळ अशी खेळेल. पुन्हा एकदा हवे चेंडू क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज आहे. चुकी होणार नाही आणि गडी बाद होतोय. पहिला आणि भरत आलाय परत. चेंडूचा खेळ संपलेला आणि 5 चेंडू मध्ये धावा जमा झाल्या आहेत 11. माझे स्कोरर सांगतात की 13 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे टीम आई गावदेव तिसाई खालिंग संघाला. 13 चेंडू आणि 27 धावा. तेरा चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कर पुण्याचे गोलंदाज सज्ज आहे.
फलंदाज सज्ज आहे, गोलंदाज सज्ज आहे. खेळ थांबलाय काय? चालू करा. हो 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 हो, काय फटका पाहायला मिळतोय. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळाल्या अर्धा डझन. षटकार. ती धावसंख्या झाले 1 बाद 17. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम पालकने. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणशील तेजस धोबी? 12 चेंडू आणि 21 धावा. कदाचित होऊ शकतात, रोखल्याही जाऊ शकतात. जर बघितलं आपण तर जेव्हा पालकने संघ फलंदाजी करत होते तेव्हा त्यांच्या 2 षटकांमध्ये धावा होते 17 आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 17 धावा कमवल्यात. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे टायगर आणि फलंदाज आहे डावखुरी हाताचा युवराज. युवराज एक मोठं नाव आहे पालघर जिल्ह्याचं. युवराज डुकले. पाहूया हा युवराज आपल्या आई गावदेव तिसाई संघासाठी काय करतोय. चला मित्रांनो, जास्त वेळ दौडू नका, लगेच सुरू करा सामना. बारा चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये बदल होतोय. वेळ दौडू नका मित्रांनो. टीम PN पालकने. गोलंदाज टायगर. फुलर लेनचा चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. धावा किती मिळतील तर धाव मिळते फक्त ना फक्त एक. एका धावने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 18. आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. टायगर. आपण पाहता टायगर गोलंदाजी करताना टायगर हा उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाजीसाठी येतो ना त्यावेळेस तो डाव्या हाताने फलंदाजी करतोय. जसं आपण पवन केनेला पाहतोय, फलंदाजी करताना उजव्या हाताने आणि गोलंदाजी करताना डाव्या हाताने. म्हणजे म्हणतायत ना, कुठल्याही साईडला हाकला, पब्लिकला हाकला की आत हाकला, पडणारच. पंच आमच्याकडे वळतात म्हणजे डाव्या एसटीचे बाहेर हा चेंडू हाताळलाय. अतिरिक्त धावाने एका धावाने वाढ झालेली, एका धावाने धावसंख्या वाढलेले 19. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा, 19 धावा आणि 11 चेंडू. कुठला संघ ह्या एका चषकावर नाव करेल? भगवा करंडक चषक 2024 वर. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक 2-2 सज्ज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फक्त एकच धाव. एका धावाने धावसंख्या झालेले 20. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. वारंवार क्षेत्ररक्षण बदल होते कारण एक डावखुरी हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज असल्यामुळे हे क्षेत्ररक्षण वारंवार बदली होताना आपण पाहतोय. त्याच्यामुळे वेळ थोडासा वाया जातो. चला टायगर. उजवेष्टीचा थोडासा बाहेर जाणार चेंडू, निर्धाव चेंडू. थोडीशी दाद मागत होता फलंदाज, परंतु अचूक अशी नजर आमच्या पंचांची. चेंडू हेरला आणि डॉट बॉल घोषित केला. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमा करायचे टीम PN पालकने संघाला. पण वातावरण थोडंसं दमट आहे. पाहूया कुठल्या संघाला त्याचा फायदा होतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न मानस होता परंतु धाडच झालं नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. फक्त एकच धाव.
आता मात्र 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झालेली 21. 8 चेंडू 17 धावा. अगदी नेटकं टेलिकास्ट आपणास पाहायला मिळतंय BTC लाईव्ह भिवंडी टेनिस क्रिकेट. टायगर हो 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 पंच वळतायत म्हणजे हा खराब चेंडू. पुन्हा एकदा डाव्या यष्टीचे बाहेर चेंडू हाताळतो गोलंदाज. अजून एका धावाने दंडित करतायत गोलंदाजाला. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावा. 16 धावा 8 चेंडू. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमा करायच्या आहेत. टीम आई गावदेवी तिसाई खालिंग संघाला. टायगर प्रयत्न चांगला केला होता परंतु असफल ठरतो. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं फंबल त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा. आता मात्र जवळचं गणित आले. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी टीम खालिंग संघाला आवश्यकता आहे धावांची 14. 7-14. प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेण्याची आवश्यकता आता मात्र भासती आहे. 7 चेंडू विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता आहे सर. एक वेगळ्या लेवलला मॅच येऊन ठेपली आहे. मोठ्या फटक्याकरिता जायचं असावर फटका कन्वर्ट होऊ शकत नाही आहे. सिंगल मिळेल. सिंगलनं धावासंख्या जाऊन पोचेल ती म्हणजे अर्थातच गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 25-25 म्हणजे अर्थातच 6 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची आवश्यकता. 6-13 पाहूया कुठल्या संघाचे वाजतील. 13 12 तर वाजतायत पण आत्ता 13. 6 चेंडू नो मीटिंग. मित्रांनो आपल्यामुळे कुठल्या दुसऱ्या टीमवर अन्याय होणार नाही या गोष्टीची नोंद घ्या. आणि तुम्हाला जर अंधारात खेळायचं नसेल तर अर्थातच टीम खालिंग संघ आपण चला थोडीशी घाई करायची आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे खालिंग संघाला. पाहूया कशा पद्धतीचं हे षटक असेल. खूप रंगतदार सामने आहे. दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये असे ह्याच पद्धतीचे अगदी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत सामन्यात रंगत होती. आज सुद्धा त्याच पद्धतीचे काही सामने आपल्याला पाहायला मिळाले. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज आहे. दिनेश ह्याच चेंडूची आवश्यकता आहे टीम पालकने सांगाला. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे टीम खालिंग संघाला. सबमरीन डिलिव्हरी या चेंडूला म्हणायला हरकत नाही. याच्या पद्धतीनं सबमरीन पाण्याच्या खाली राहून शत्रूवर धावा बोलतीये. चेंडूची उंचीही खाली ठेवली गेली आणि अटॅक केला गेला बॅटरवर गोलंदाजाकडून. नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय. ओहो यावेळेस हलक्या हातानं फक्त दिशा देतील. यावेळेसला आपण पाहाल तर डबलच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी होता. रनआउट करायचं होतं कुठे आणि केलं कुठे. फलंदाज सेफ पोहोचलाय. 2 धावा मिळतील. पंच इशारा तर पोहोचवत आहेत. जर पंचांना वाटेल तरच चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. केली जाऊ शकते. टीम पालकने आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. रिव्ह्यू आपल्या या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही. पंचांनी नाबाद घोषित केलेले. पंचांना जर वाटलं तरच पंच घेऊ शकतात. खेळाडूंना कुठल्याही प्रकारची पंचांना सुद्धा नाहीये. ओनली बिमरसाठी एखाद्या वेळेस पंचांना वाटलं तरच आहे बस. रनआउटसाठी कारण त्याच्यासाठी स्पेशली कॅमेरा आपल्याकडे नाहीये. यस कारण आपण एका कॅमेऱ्याने स्पर्धा आयोजित केलेले त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल आणि नाहीच. चला 4 चेंडू विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका. फक्त एक मोठा फटका. काहीही चित्र बदलू शकतं. 4 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज तयार आणि यस या वेळेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6.
तर 3 चेंडू आणि विजयाकरिता 5 धावांची आवश्यकता. काय म्हटलेलं, एक मोठा फटका सामन्यामध्ये काहीही बदल घडू शकतो. चला क्षेत्ररक्षण सजवा टीम PN पालकने. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. तुमच्यावरचं प्रेशर पालकने करा, मी समजू शकतो, कारण आपण इथपर्यंत पोहोचलात आणि ही परिस्थिती, पण आयोजकांची त्या पद्धती सूचना आहे आम्हाला. सो प्लीज गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, इथे मात्र झेलला संधी, झेल विकेटचं बदल, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. काय सामना पाहतो आपण, अतिशय मगाशी सुद्धा याच पद्धतीने सामना होता. 2 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. 1 चेंडूवर 1 धाव आली, शेवटच्या चेंडूवर चौकार आणि तो सामना जिंकला होता. आता सुद्धा त्याच पद्धतीने हा सामना पाहतोय, परंतु खालिंगावचे आमचे कॅमेरामॅन, अगदी कॅमेरामॅन खालिंगावच्या डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आनंद लुटतोय. खालिंगावचे कॅमेरामॅन आमचे पहा, अगदी नजरेला नजर भिडून या सामन्याचा आनंद लुटतोय. दोन चेंडू आणि 2 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता किती, तर 5. 2 चेंडू 5 धावा. पालकने की खालिंग की पालकने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजव्या अष्टीचा खूप बाहेर चेंडू हाताळलाय. पंच गणेश पाटील इशारा करतात, हा चेंडू मात्र वाईट. मात्र 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. यस, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आयोजक आम्हाला माहिती पोहोचवत आहेत, प्रेशराईज करू नका पंचांना. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. हा ओके. तोपर्यंत क्षेत्ररक्षण सजून घ्या, क्षेत्ररक्षण सजून घ्या. जो काही निर्णय असेल तुमच्यापर्यंत येईल. एकदा आमच्या प्रेक्षक राजापर्यंत दाखवा कॅमेरा, कारण स्टेजवरून अख्खे जण उठून तिथे मॅच बघायला आले. मॅच किती इट्स अ वाईट बॉल आणि हा चेंडू वाईट आहे. आपली दूध का दूध, पाणी का पाणी. 2 मिनिटं, कारण मी सातत्याने म्हणतो खूप सारा वेळ अनुभव आहे क्रिकेटमध्ये. अनुभव या शब्दाला खूप महत्व आहे. अनुभव आणि संधी, अनुभव पंचांकडे खूप सारा आहे आणि क्रिकेटशी नाता अटून राहावं म्हणून पंचांची भूमिका. जबरदस्त वर्क, गुड वर्क अर्थातच. आणि सर स्ट्रोक चांगला आहे, सर बॅटनं फटका इथे मात्र खणून काढताय. सिंगल मिळती आहे डबाच्या प्रयत्नामध्ये आणि इथे मात्र रनआउटची विकेट मिळती आहे. फलंदाज होतोय बाद, परतावं लागेल तंबूच्या असल्याला. सिंगल तरी मिळाली आहे. सिंगलला धावसंख्या 2 पोहोचतीये, ती म्हणजे अर्थातच. आता मात्र 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 35 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 चेंडू विजयाकरिता 3 धावेची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम, असोसिएशनचा नियम. राजेश पाटील 1 चेंडू आणि विजयाकरिता आता असंच म्हणावं लागेल. दोन्ही संघाच्या फासल्या फास्ट पोस. 1 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता इथून मात्र वाचते. मी एकच म्हणेन मित्रांनो, मी आधीही म्हटलेलो, मांजरेकर सर सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहेत माझ्यासोबत. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब चषकला माइंड सेट करावा लागेल, शांत करून खेळावा लागेल आणि कुठेतरी गोलंदाज आणि फलंदाजाला हे यूज करावा लागेल. अगदी बरोबर. पाहूया कशा पद्धतीने हा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये धावांची आवश्यकता किती, तर धावांची आवश्यकता आहे 3. 1 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार, आम्ही थांबतो या चेंडूवर. आणि यावेळेला सामना विनतोय टीम PN पालकने.